निषेध असो, विद्युत खंडित करणाऱ्या एमएससीबी इंजिनियरचा निषेध असो, विद्युत खंडित करणाऱ्या एमएससीबी इंजिनियरचा निषेध असो। अनिल काळे, प्रिन्सिपल ITI अचलपूर। इथे अनुदान थोडं अप्राप्त असल्यामुळं आणि बरेच दिवसापासून अनुदानाची आम्ही मागणी करत आहोत आणि अनुदान प्राप्त होताच आपण इलेक्ट्रिक बिल भरून देऊ। त्यांनी सांगितले की सोमवारपर्यंत आम्ही चालू करून देऊ। इलेक्ट्रिक बिल 1 महिन्याचं, 2 दिवस पण आपण आमच्या वरिष्ठ कार्यालयाला जे बाबत मागणी केलेली आहे ते त्वरितच त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करतील। आणि नाही, आम्ही जे असते आम्ही ते पाठवतोच वर्षाला। आणि आता MSCBचे पण काही बिल येतात, काही वाढीव असतात, ते त्यांचे रेट वाढलेले असतात, वाढीव याच्यात येऊन जातं बरेच वेळा। तर तो थोडाफार फरक पडतो की आपली मागणी कमी केली असते आणि बिल वाढीव येतं कधी कधी, ती तफावत कदाचित झाली असेल। हो, आम्ही तशी तात्काळ सोमवारपर्यंत आम्ही ती नियोजन करून टाकतो। सोमवारपर्यंत बिल भरून। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसारख्या एका टेक्निकल वर्गाचे विद्युत 2 ते 3 दिवसापासून खंडित झाले, अतिशय गंभीर विषय आहे। खेड्यापाड्यातून आणि शहरातले दूरवरून लोक इथं आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी पाठवत असतात। एकीकडे शासनाचा आणि प्रशासनाचा शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे, पण दुसऱ्या इकडं शासन गंभीर दिसत नाही। आज ITI जरी खुला दिसत असन तरी मात्र इथं 3 ते 4 दिवसापासून टेक्निकल शिक्षण देणं अतिशय थप्पा ही गंभीर बाब आहे। आपण जर पाहिलं, जसं प्राचार्य साहेबांनी सांगितलं का आम्ही करून घेऊ, देऊन घेऊ, हे पुढाऱ्यासारखे आश्वासन झाले। आपण यातून एक विचार असा करू शकतो की ज्या पद्धतीनं या देशातलं, या राज्यातलं राजकारण फक्त जाती आणि धर्मावर सुरू आहे, त्याच्यामुळे इथं मूलभूत सुविधा कोणत्या पाहिजे, पायाभूत सुविधा कोणत्या पाहिजे, याच्याकडे प्रामुख्यानं शासनाचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आहे। आणि म्हणून आम्हाला प्रहारच्या कार्यकर्त्यांना जशी ही गोष्ट माहीत पडली तसंच आम्ही या गोष्टी गांभीर्यानं घेऊन इथं आज सर्व प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलो आहे। आपण जर पाहिलं असेल तर आम्ही आता हे जोडी आम्ही पैसे जमा केले आहे आणि या भगव्या जोडीत केल्या, ज्या भगव्याच्या भरोशावर हे सरकार निर्माण झालं आणि त्याच भगव्याच्या मध्ये या भगवाधारी विद्यार्थ्यांना शासन कुठंतरी विसरलं आहे आणि म्हणून प्रतिमात्मक प्रकारे आम्ही ही जोडी आता फैलून आम्ही उद्या 20,000 रुपये प्रहारतर्फे MSCB ला भरून हे विद्युत इथचा पूर्ववत चालू करण्याची आम्ही शासनाला विनंती नाही तर आम्ही करण्यासाठी भाग पाडणार आहोत, हे या निमित्तानं सांगायचं आहे। आपण जर पाहिलं जेवढी चुकी इथल्या प्रशासनाची आहे, कारण इथला जो क्लर्क आहे तो ट्रेझरीत त्रुटी आल्यानंतर आता सुटीवर आहे। प्राचार्यांना खऱ्या अर्थाने त्याची दखल घ्यायला पाहिजे होती, म्हणजे जेवढं MSCB गुन्हेगार आहे तेवढेच हे शाळेचे कर्मचारी आणि सर्व इथले प्राचार्य वगैरे तेवढे सर्व गुन्हेगार आहे असं आम्हाला वाटतं। आपण जर पाहिलं तर एवढ्या महत्वाच्या इन्स्टिट्यूशनची जेव्हा वीज खंडित केले जाते ते अतिशय गंभीर बाब आहे। एवढ्या दुरून विद्यार्थी आल्यानंतर इथं जर शिक्षण दिले जात नसेल तर अशी जर यापुढे गोष्ट इथं निदर्शनात आली तर प्रहार आपल्या स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।